कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू हे तुम्हाला कर्नाटकाशी संबंधित वाटत असेल तर थांबा, त्याचा एक वेगळा अर्थ सुद्धा आहे. डी कोडिंग अभंग या सिरीजमध्ये आज आपण संत ज्ञानेश्वरांची विरहिणी समजून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला सांगतो, या ओळींमध्ये सगळं अद्वैत तत्वज्ञान सामावलेलं आहे. ट्रस्ट मी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावियाला वेधू. तर यातल्या कानडा आणि कर्नाटकूचे दोन अर्थ होतात. एक अर्थ कर्नाटकाशी संबंधित आहे आणि दुसरा अर्थ असा सांगितला जातो, कानडा म्हणजे न कळणारा, अनाकलनीय, अनडिसायफर्ड असा तो विठ्ठल आहे. आणि कर्नाटकू म्हणजे नाटक करणारा. पुढे ते लिहितात, शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू हे तव कैसे निगमे. म्हणजेच शब्दांशिवाय विठ्ठल संवाद करतोय. दुजे विणा अनुवादू म्हणजे दुसऱ्या व्यक्ती असायला लागतो ना अनुवाद करायला, ट्रान्सलेट करायला, पण तो त्याच्याशिवाय ते करतोय. म्हणलं ना मी, अद्वैत तत्वज्ञान. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे निसांगे. आता इथे डिटेल्समध्ये न जाता तुम्हाला थोडक्यात सांगतो की वाणी म्हणजेच आपण जे बोलतो त्याच्या 4 पायऱ्या असतात, 4 स्टेजेस असतात. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर परा म्हणजे जो पहिला थॉट आपल्या मनात जनरेट होतो बोलण्याच्या अगोदर, तो थॉट म्हणजे परा. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की विठ्ठल हा परेच्याही आधी आहे. आणि वैखरी म्हणजे ॲक्च्युअल आपण जे बोलतो त्याच्याही पुढे, म्हणजे तो सर्वव्यापी आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली पुढे जे लिहितात, अंगावर काटा येण्यासारखं आहे. ते म्हणतात, पाया पडू गेले तव पाऊलची ना दिसे उभाची स्वयंभू असे. म्हणजे तुम्ही भक्तीच्या अशा अल्टिमेट लेवलला जाता की तुम्हाला पाया पडायला गेलं की विठ्ठलाचे पायच दिसत नाहीत, तो स्वतः सगळीकडे व्यापलेला आहे हे दिसतं. समोर की पाठी मोरा न कळे थकची पडिले कैसे. या जगातला कण न कण फक्त विठ्ठल आहे, याची प्रचिती जेव्हा येते तेव्हा कदाचित अशा ओळी लिहिल्या जातात. मला सांगा, यापेक्षा चांगलं अद्वैत तत्वज्ञान कसं समजून घेता येईल. इथे कळतं आपल्याला की ज्ञानेश्वर माऊलींना ज्ञानेश्वर, ज्ञानाचा ईश्वर का म्हणतात. तर मंडळी, काही चुकत असेल, बरोबर असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अजून कुठले तुमचे आवडते भावलेले अभंग आहेत तेही सांगा. रामकृष्ण हरी.